नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला। यामुळे मुखेड तालुक्यातील 5 ते 6 गाव काल पाण्याखाली होते आणि आज पाऊस ओसरल्यानंतर या गावात जे आहे ते मदत कार्याला वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी मुखेडच्या हसनाळ गावात आहे। आपण बघतोय काल जे आहे ते संपूर्ण गाव पाण्याखाली होतं। या ठिकाणी जे 256 लोकांना जे ते सुरक्षित ठिकाणी कालच हलवण्यात आलं होतं आणि आता जे साहित्य घरात वाचलंय बसले त्याला जे आहे ते आर्मीच्या मदतीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। आर्मीच्या जवानांनी या गावात जे आहे ते मदत कार्य सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अतिशय जे आहे ते चिखल माती आणि पाणी साचलेलं असल्यामुळे हे मदत कार्यात सुद्धा अडथळा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। अशा पद्धतीने साखळी करून हे सगळे आर्मीचे जवान घरातील जे दालदाना आहे संसारोपयोगी साहित्य आहे आता हे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय संपूर्ण गाव आहे, कौलारू घरं आहेत आणि या घरातील जे आहे ते प्रत्येक घरावरील पत्र असतील काही भिंती असतील हे सगळं पडलंय। अक्षरशः हे संपूर्ण गाव जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। हसनाळ नावाचं हे गाव आहे आणि काल जे आहे ते याच गावात जवळपास 250 ते 300 लोक पुराच्या पाण्यात अडकले होते, त्यांना सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले। त्याचबरोबर जे आहे ते या गावात कालपासून जे आहे ते 5 जणांचा या पुराच्या पाण्यात दुर्दैवी मृत्यूसुद्धा झाला, अनेक जनावरसुद्धा दगावले। त्या अनुषंगाने जे ते आपण बघतोय मोठी भयावह परिस्थिती गावात पाहायला मिळते आणि आता महिलांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। मोठा आक्रोश जे आहे ते महिलांचा पाहायला मिळतो। अशा पद्धतीने जे आहे ते या भयावह पूरस्थितीमुळे या गावाचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः हे लोकांचे संसार उघड्यावर आलेत, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले। अशा पद्धतीनं मात्र आता आर्मीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गावकऱ्यांना मदत करण्याचं काम सुरू आहे। संसारोपयोगी साहित्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। कालपासून पावसाने उघडीप दिली होती, मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे पुन्हा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, हसनाळ, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।